या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय हैरे साहेब, पाचोऱ्याचे तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेब, कृषी अधिकारी आदरणीय ठाकूर साहेब, आदरणीय कराड साहेब, शेतकरी सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अरुण पाटील, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते भडगाव तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष आदरणीय दीपक पाटील, पाचोरा तालुका कृषी सेवा केंद्राचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय राजूजी बोथरा, आपल्या पाचोरा पंचायत समितीचे बीडीओ आदरणीय मुंडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोरजी बारावकर, अजून कोण आहे आपले, मी आदर्शच म्हणतो पण ते आता उद्यान पंडित बनले असे आमचे प्रवीण पाटीलजी, आपल्या मार्केट कमिटीचे संचालक राहुल पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, कृषी सेवा केंद्राचे सर्व संचालक, सर्व विभागाचे अधिकारी, पत्रकार बांधव आणि मित्रांनो, आपण सालाबादाप्रमाणे दरवर्षी खरीप पूर्व आढावा बैठक या ठिकाणी घेतो. साधक बाधक अशी चर्चा आपण करतो. संपूर्ण कृषी विभाग या तालुक्याच्या दोघही तालुक्याच्या शेतकरी बांधवांसाठी नेमकं काय नियोजन आपण केलेलं आहे, या नियोजनाच्या बाबतीत आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी देतात आणि त्या पद्धतीने आपण चालतो. बांधवांनो, मला एक सांगताना आनंद होतो की मी गेल्या 12 वर्षापासून या मतदारसंघाचा आमदार आहे. पण 12 वर्षापूर्वी मी आमदार असताना या तालुक्याच्या तमाम शेतकरी बांधवांचा घेतलेला आढावा आणि आता 12व्या वर्षी या शेतकरी बांधवांचा किंवा कृषी विभागाचा घेतलेला आढावा, मला वाटतं याच्यामध्ये खूप मोठं अंतर, जमीन आसमानचं अंतर मला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचं कारण असं आहे की 12 वर्षापूर्वी जो परंपरागत शेती करणारा जो आमचा शेतकरी बांधव होता, तो आता कुठेतरी आधुनिकतेकडे वळताना आम्हाला पाहायला मिळतोय. मग पूर्वी सर्व शेतकरी बांधव एका ठिकाणी बसून एकाच कृषी सेवा केंद्रावरून जे बियाणं घेतलं ते पुरं गावभर, पुरी ज्वारी तर ज्वारी, बाजरी तर बाजरी, मका तर मका, कापूस तर कापूस, याच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळायचं आहे. परंतु आता आधुनिक शेतीकडे, एक प्रयोगशील शेतीकडे वळताना आपल्याला हा शेतकरी बांधव दिसतो आणि खास करून आमचा तरुण बांधव या प्रयोगशील शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्यासाठी एक भूषणावं अशी गोष्ट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परिस्थिती मी सांगितली की पूर्वी अशी परिस्थिती होती की एखादा हवामानाचा अंदाज जर का आला तर त्याच्यावर 90% तो चुकीचा असायचा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा भरोसा त्या हवामानाच्या अंदाजावर बिलकुल बसायचा नाही. म्हणून आपले ते विदर्भातले कोण पंजाबराव डक किंवा तो आमचे शेतीवर मेंढपाळ कोण आपल्याला शेतावर जाऊन आणि ते प्रयोग करतात आणि ते सांगतात की या वर्षी कसा पाऊस पडेल. तर मला असं वाटतं की आज अशी परिस्थिती झाली आहे की या 2 वर्षापासून अचूक असा हवामानाचा अंदाज, की जो फॉरेनमध्ये ज्या पद्धतीने हवामानाचा अंदाज दिला जायचा की तासाभरात पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे क्रिकेटच्या स्टेडियमला सुद्धा 10 मिनिटापूर्वी ते झाकून घ्यायचे आणि स्टेडियमसुद्धा खराब व्हायचं नाही. इतका अचूक अंदाज मला वाटतं फॉरेनमध्ये हवामानाचा यायचा. मला वाटतं आज तीच परिस्थिती आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते की आता कोणाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. जो आपला भारतीय हवामानाचा अंदाज आता येतोय तो देखील 100% बरोबर येतोय. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 8 दिवसापूर्वी आपल्याकडे
राज्य सरकारकडून किंवा अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीच्या सूचना यायला लागल्या की यावर्षी प्रचंड तापमान राहणार आहे, घराच्या बाहेर निघताना काळजी घ्या, डोक्यावर रुमाल घ्या, 5 लिटर पाणी प्या, लिंबू पाणी प्या, मठ्ठा प्या, अशा सूचना यायला लागल्या. मलाही थोडंसं वाटायचं की हे काय आपल्याकरता नवीन नाही, आम्ही 44-45 मागच्या 2-4 वर्षापासून अनुभवतोय, पण हे असं अचानक का सांगताय? तर मला वाटतं ते आता आपल्याला अनुभवायला मिळतंय की काल परवाच मला वाटतं अमरावती विदर्भ जर का आपण अकोला, अमरावती, वर्धा विदर्भाचा बेल्ट जर पाहिला तर पार भुसावळपर्यंत आपण आता 45-46 टेम्परेचर हे एप्रिलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. अशा ह्या 2 गोष्टी, मग एक ते शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेतरी एक चांगली प्रगतीच्या दिशेने आम्ही जातोय आणि हवामानाच्याही बाबतीत आपण या ठिकाणी मला वाटतं आपल्याला एक चांगल्या पद्धतीची दुरुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता हा एक मोठा दिलासा आहे की आम्ही आता पंचांग पाहण्याची आवश्यकता राहिलेली नाही. हवामानाचा अंदाज आला की त्या पद्धतीने आम्ही आमची पूर्वतयारी कशी करता येईल. मी हे सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही अनेक लोक राज्य सरकार कृषी विभागाकडून वारंवार आम्हाला सूचना दिल्या जातात की 1 जून नंतरच आपण कापसाची लागवड करा. पण आमच्या पाचोरा आणि भडगावमध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात कदाचित अशी परिस्थिती असेल की आम्ही 15 मे कधी येईल आणि तो कधी उलटेल आणि आम्ही कधी कापसाची लागवड करू अशी घाई आमची सगळ्यांची असते. परंतु बांधवांनो, याच्यामध्ये या सगळ्या टेम्परेचरमुळे तुमच्या विहिरीला कितीही पाणी असेल पण ते एक 2-5 दिवसाचं बाळ की जे इतक्या टेम्परेचरमध्ये तुम्ही पीक रुपी जर का उभं करणार असाल तर ते कदापिही टिकू शकणार नाही. आणि मग आमचा रोष येतो तो आमच्या कृषी सेवा केंद्रांना की या कृषी सेवा केंद्रवाल्यांनी मला बियाणं खराब दिलं, मग तिथं भांडणं. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या ज्या काही कृषी विभागाच्या सूचना आहेत, मला वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी या सूचनांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण करावं अशी एक आग्रहाची विनंती मी आपल्याला या निमित्तानं मी करतो की आताच मागच्या वर्षी महाराष्ट्राला एक राज्यपाल आपल्याला लाभले आणि ते मला वाटतं गुजरातहून महाराष्ट्रात आले. त्यांची आता ट्रान्सफर झाली, आता दुसरे राज्यपाल आपल्या या राज्याला मिळाले. पण मी असे माझ्या आयुष्यातले पहिले राज्यपाल पाहिले की त्यांनी सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची, मुख्यमंत्री महोदयांसहित सगळ्यांची एक आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये चांगले शेतकरी सुद्धा त्यांनी बोलवले आणि मुंबईला एक सुंदर असं व्याख्यान झालं. मला वाटतं त्यांनी या सगळ्या शेतीच्या बाबतीतलं जे सखोल असं मला वाटतं मार्गदर्शन करणारे या महाराष्ट्राला लाभलेले मला वाटतं पहिले राज्यपाल ते कदाचित असतील. आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला ही नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती आपल्याला कशी करता येईल याच्यावर सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं. मला असं वाटतं की आपण सगळेजण आज मग कृषी विभाग असेल, कृषी सेवा केंद्र असेल किंवा आमचे शेतकरी असतील, याचा आता एकच विषय आहे की आम्हाला खतांचा तुटवडा, खतांचे भाव इतके वाढलेले आहेत. मला असं वाटतं की आपण सगळेजण शेतकरी बांधव आहोत, आपण सगळेजण कृषी अधिकाऱ्याला जेवढं ज्ञान नसेल तेवढं ज्ञान कदाचित आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान असेल, कारण ते प्रॅक्टिकली आहे. आपण आयुष्यभर परंपरागत अशी शेतकरी शेती करतोय. मग एका बाजूला राज्य सरकार आम्हाला ऑर्गॅनिक शेतीकडे वळवतोय, सेंद्रिय शेतीकडे वळवतोय आणि आम्ही अजूनही तो भडकलेलं युद्ध, त्याच्यामुळे वाढलेले भाव आणि त्या भावांमुळे आमचा शेतकरी कुठेतरी स्टॉकेज करतोय आणि हे स्टॉकेज करून येणाऱ्या काळामध्ये मग आमचा उत्पन्नाचा खर्च आणि मिळालेला भाव याची तुलना करतोय आणि त्यावेळेस तो कुठेतरी आपलं वर्षभर केलेल्या कष्टामध्ये तो पश्चाताप करतोय. मग आम्ही असं 1 वर्ष ही ट्रायल घेऊ शकत नाही का की जसं आम्ही आता बाहेर पाहिलं काही स्टॉल लावलेले आहेत, त्या स्टॉलमध्ये सोयाबीनचं स्वतः बियाणं तयार करताय किंवा आमच्या जेवढेही ह्या डाळी असतील, मग सोयाबीन असेल, मठ असेल, मूग असेल, उडीद असेल, या सगळ्यांचं तो स्वतः जर्मिनेशन करून तो स्वतः लावतोय. म्हणजे बियाण्याचे भाव त्याला वाचवता येत आहे.
ज्या पद्धतीने आपण बियाण्यांवर ही ट्रायल करतोय तशी आम्हाला 1 वर्ष असा संकल्प करता येईल का की निदान कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने संकटावर आपण मात केली तशा ह्या युद्धाच्या काळामध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या मध्ये जे युद्ध चाललेलं आहे आणि तो युद्धामुळे जर पूर्ण आमचा जग संकटात आला असेल तर आम्ही एखादी वर्ष अशी काही ट्रायल घेऊ शकतो का की आमच्या स्वतःच्या शेणखताने, सेंद्रिय खताने, नैसर्गिक खताने ऑर्गॅनिक शेती आम्हाला करता येईल का की त्या शेतीमधून एक तर चांगल्या पद्धतीचं पीकही निर्माण होईल, उत्पन्नात जो आमचा खर्च होतोय त्या खर्चात देखील कमी होईल आणि आमचं उत्पन्न सुद्धा एक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं असा प्रयत्न ह्या वर्षी इराण, इराक आणि इस्रायल, अमेरिकेच्या नावाने निदान 1 वर्ष आम्हाला साजरं असं करता येईल का हा प्रयत्न जर का आपण केला तर मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आपल्याला 100% यश त्याच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण असा प्रयत्न मला वाटतं आपण आज या ठिकाणी केला पाहिजे. ते का एक म्हणत होती की ज्याला दारशे फुटा तो देवथून मोठा. असा एकही शेतकरी आहे का की त्याच्याकडे गाई नाही, म्हशी नाही, बैल नाही, जोडी नाही, असा एकही शेतकरी नाही. मग त्याच्याकडे शेणखत आहे, त्या शेणखतावर मला भागवता येईल का आणि त्या कमी खर्चामध्ये मला जास्त उत्पन्न काढता येईल का. जर हा प्रयोग आपण केला तर मला वाटतं मग युरिया 18 मटेरियल भाव वाढले, रॅक तिकडे लागला, हा विषयच आपला राहणार नाही. जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. पण त्याच्यात सुद्धा मला वाटतं ज्या पद्धतीची खंत आज दीपक पाटलांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या कृषी सेवा केंद्रांच्या बाबतीत जी खंत त्यांनी मांडली, मी आपल्याला दोघेही कृषी अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत. मी हा विषय ज्यावेळेस मला वाटतं आदरणीय धनंजय मुंडे साहेब या राज्याचे कृषी मंत्री होते त्यावेळेस हे बिल हे अधिवेशनामध्ये आलं आणि त्या अधिवेशनाच्या बिलामध्ये ते अंतिम टप्प्यावर आले की याला एखाद्या अशी काही घटना शेतकऱ्याला फसवणुकीची झाली तर त्यावेळेस या कृषी सेवा केंद्रावरच MPDA सारखा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातली कारवाई करण्याचा कायदा हा अधिवेशनामध्ये आला. आणि त्यावेळेस मला वाटतं ती गुजरातची कुठली तरी कंपनी होती आणि त्या कंपनीचा देखील विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक त्या कंपनीच्या बियाण्याकडून झाली. मला असं वाटतं की हा कायदा आल्यानंतर मी अधिवेशनामध्ये त्या वेळेचे तत्कालीन कृषी मंत्र्यांना या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती दिली की आपण हे सगळं करत असताना एकदा कायद्यात जर का झाला तर त्याच्यात दुरुस्ती करायला आपल्याला प्रचंड अडचणी येतील. परंतु हा कायदा हा राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या हिताचा आहे. हा राज्यातल्या तमाम कृषी सेवा केंद्रांच्या जवळचा हा कायदा आहे किंवा त्यांच्याशी लागून असलेला हा कायदा आहे. या कायद्याला पारित करण्याच्या आधी आम्हाला सखोल असं बोलणं या कायद्याच्या संदर्भात द्यावं अशी विनंती मी त्यावेळेस मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांना, कृषी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी केली. आणि आपल्याला सांगताना आनंद होतो की त्यांनी जो रोष त्यांचा कृषी सेवा केंद्रवाल्यांकडे होता तो रोष बदलून आपण कंपनीकडे केला. याचं कारण असं आहे की आम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहोत, कंपनीचे डीलर आहोत, कंपनीचे विक्रेते आहोत. आम्ही प्रोडक्शन करणारे नाही. प्रोडक्शन करणारी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीला राज्य आणि केंद्र सरकारने प्रमाणित केलेलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. ज्या राज्याने आणि केंद्राने त्याला मान्यता दिलेली आहे अशा अधिकृत प्रोडक्शन कंपनीचे आम्ही डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आहोत. त्याच्यामुळे आमच्यावर अशी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला किंवा कुठल्याही एजन्सीला नाही. अशा पद्धतीचा आपण तो कायदा केला. एवढं मात्र निश्चित मी दोघेही कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत. जर का एखादा कृषी सेवा केंद्रवाला अनधिकृतरित्या विदाऊट पॅकेजिंग मटेरियल जर का विकत असेल आणि त्याच्यामुळे जर का शेतकऱ्यांची फसगत होत असेल तर त्याला फासावर लटकवा. मी तुमचं दोघांचं स्वागत करेन. पण एखाद्या अधिकृत कंपनीचं मटेरियल विकत असताना एखाद्या कृषी केंद्राला वेठीस धरणं हे मला वाटतं चुकीचं होणार आहे. आणि याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी, कारण होत काही नाही
त्याला जर का तुम्ही ऐन सीझनमध्ये एखाद 2 महिना त्याचं लायसन्स सस्पेंड केलं तर त्याच्यावर आधारित असलेला, त्याच्यावर डिपेंड असलेला शेतकरी की जो वर्षानुवर्ष त्या कृषी सेवा केंद्राकडून उधार घेतोय, त्याच्याकडून विश्वासाने तो सगळा माल घेतोय, तो शेतकरी हवालदिल होतोय आणि दुसऱ्या बाजूला हा कृषी सेवा केंद्रावाला सुद्धा वेठीस धरला जातोय। अर्थात हे जे आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कृषी सेवा केंद्राचं जवळपास 27 तारखेपासून बेमुदत उपोषण आंदोलन, त्यांनी कृषी सेवा बंद करण्याचं आंदोलन आज त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। माझी विनंती आहे, जर पाचोरा आणि भडगावचं असतं तर मी आजच त्याला त्याला ओपन केलं असतं, पण हा राज्यव्यापी आंदोलन असल्यामुळे कदाचित राज्यातले त्यांचे जे कोणी प्रमुख आहेत त्यांनी मला वाटतं लवकर हा निर्णय घेऊन येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्याकरता आपण आपलं हे आंदोलन हे मागे घ्यावं। तुमच्या निवेदनाच्या मार्फत ज्या ज्या काही मागण्या आमच्याकडे येतील त्या वास्तव असतील, त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील, कायद्याच्या कचाट्यात सापडणाऱ्या नसतील, अशा सगळ्या मागण्या या राज्याचे कृषी मंत्री महोदयांच्या बरोबर याबद्दल चर्चा करू। कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी करू। हा जो एक महत्त्वाचा मुद्दा की तो म्हणजे लिंकिंगचा, आता आमच्या असा विषय असायचा किंवा एखादा कृषी सेवा केंद्रवाला की हा आपली फसगत करतोय का, या शेतकऱ्यांची फसगत करतोय का असं मला वाटायचं की ते लिंकिंगच्या बाबतीत की हा कृषी सेवा केंद्रवाला त्याचा माल संपत म्हणजे खपत नाही म्हणून तो बळजबरी एखाद्या शेतकऱ्याला देतोय आणि त्याच्याबरोबर हे घे बच्च, आपण त्याला बच्च म्हणायचो, त्यावेळेस त्याला ते बच्च द्यायचे। आणि माझा एक समज होता की हा कृषी सेवा केंद्रवाल्यांचा हा डाव आहे किंवा हा शेतकऱ्यांना लुटण्याचा हा प्रकार आहे असा माझा देखील समज होता। परंतु आज दीपक पाटलांनी त्याबद्दलची माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये अवास्तव असा कुठला कंपनीवाला, मग याच्यासाठी मला वाटतं दोघे कृषी अधिकारी महोदय या ठिकाणी आपण आहात, मला वाटतं या विषयावर आपण सखोल चौकशी केली पाहिजे की हे जे लिंकिंगचं जे मॅटर आहे या लिंकिंगसाठी राज्य किंवा केंद्र सरकारने या सगळ्या कंपनींना अधिकृतरित्या परमिटेड केलेलं आहे का? जर अधिकृत नसेल तर मग यांना लुटण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही जबाबदार कृषी सेवा केंद्रांना धरतो आणि तेच कृषी सेवा केंद्रवाले महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करत असताना निवेदनामध्ये आम्हाला देत आहेत की सगळे कंपनीवाले या डीलर आणि डिस्ट्रीब्युटरला सांगतायत की हे तुम्हाला लिंकिंग करावीच लागेल, हे तुम्हाला विकावंच लागेल अशी जबरदस्ती जर का एखाद्या कृषी सेवा केंद्रावर होत असेल तर मग ही लूट नेमकी शेतकऱ्यांची आहे, ही लूट नेमकी कृषी सेवा केंद्रांची आहे की याला आम्ही अधिकृत परवाना दिला आहे याची माहिती मला वाटतं आपण अधिकृतरित्या मला द्यावी। अन्यथा या सगळ्या कंपन्या की ज्या लिंकिंग करायला या सगळ्या कृषी सेवा केंद्रवाल्यांना जर का भाग पाडत असतील तर त्यांच्यावर मी थेट या विधानसभेचा सदस्य म्हणून आपण कारवाई करायला सामोरं जाऊ अशा पद्धतीची आपल्याला आश्वासन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधवांनो या ठिकाणी देतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी, कृषी सेवा केंद्र आणि कृषी विभाग या तिघांची एकी असणं, तिघं एकत्रित असणं, तिघांनी एकोप्याने पुढे जाणं म्हणजे शेतकऱ्यांची लूट होण्यापासून वाचवणं असं मला वाटतं। आणि म्हणून या तिघांनी एकत्रित येऊन आपल्या शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची काळजी मला वाटतं आपण या ठिकाणी घेऊया। मी भडगाव तालुक्याच्या तिघही गावातल्या सन्माननीय शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की आज भोसले साहेब असतील, विनोद पाटील असतील किंवा पुन्हा सिंधीचे आमचे, त्यांचं नाव आता मला लक्षात नाही पण तरुण मुलगा सतीश पाटील, या तिघांनी मला वाटतं एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करताय। हा आदर्श मला वाटतं आपल्या पाचोरा भडगावच नाही तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी की जो दिशाहीन झालेला आहे आणि तो दिशाहीन झालेला तरुण त्याच्याकडे सगळं आहे, शेती आहे, पाणी आहे, सगळं पैसा आहे, आई वडिलांची मानसिकता आहे, पण तो एकाच कोड्यात फसलेला आहे आणि ते एक कोडं म्हणजे नोकरी नाही म्हणून चोकरी नाही
आणि त्या एकमेव छोकरी करता तो माझ्या बाप दादाची असलेली 10-20 एकर बागायत शेती सोडून कुठेतरी मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या, नाशिक सारख्या, संभाजीनगर सारख्या शहरामध्ये नोकरीसाठी वणवण फडकतोय. मला तर असं वाटतं की आपण हे सगळे प्रयोग या ठिकाणी करतो, पण मी कृषी विभाग असेल किंवा प्रांतसाहेब, आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा जो दिशाहीन झालेला तरुण आहे, या तरुणांना एकत्रित करून आपण जसे नोकरीचे मेळावे घेतो, तसा मला असं वाटतं की ह्या प्रयोगशील शेतकऱ्यांना एकदा आणून या सगळ्या तरुणांच्या समोर आपल्याला असा एखादी शेतीचा मेळावा, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीचा मेळावा आपल्याला घेता येईल का, आणि त्या सगळ्या तरुणांना शेतीकडे आम्हाला वळवता येईल का, हा प्रयोग जर का आपण येणाऱ्या काळामध्ये केला तर मला वाटतं हा जो परंपरागत चालू असलेले जे आपले कृषी विभागाचे मेळावे आहेत, याला एक वेगळी दिशा मला वाटतं आपल्याला कृषी विभागाला देता येईल. आणि अनेक तरुणांना की जो नोकरीपासून वंचित आहे, व्यवसायापासून वंचित आहे, या सगळ्या शिक्षित तरुणांना आपल्याला या शेतीकडे वळवता येईल का, अशा पद्धतीची एक चांगली प्रयोगशील शेती आपल्याला करता येईल का. आमचे उत्तम उदाहरण पाचोरा तालुक्यातले आलेले आहेत, परंतु अनेक आमचे पाचोरा तालुक्यातले सुद्धा तरुण शेतकरी बांधव तिथे आज मला या ठिकाणी दिसत नाहीये, परंतु त्याला आता सुरुवात झालेली आहे. अनेक तरुण प्रयोगशील शेती करताय, करोडो रुपयाचं उत्पन्न काढताय. मागच्या वेळेस आपण मला वाटतं आटलगावचे त्या मालकरांना आपण पुरस्कार दिला, यांना प्रवीण पाटलांना उद्यान पंडित पुरस्कार आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. इतकी एक चांगली शेती करणारे लोक आपल्याला तरुण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, हे खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे. मी आज या सगळ्यांच्या बरोबरच माझी सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती, माझं आव्हान आहे की आपल्याला जे मी एक शब्द सांगितला की आपण या खतांच्या मागे न पळता, त्याचा स्टॉक न करता आपण सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळता येईल का. तर माझं एक आव्हान आहे, इथं दोघेही तहसीलदार साहेब आहेत, प्रांत आहेत, आपल्याला राज्य सरकारने आता खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गाळमुक्त धरणाच्या संदर्भामध्ये आव्हान केलेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगेल की आपण प्रांताधिकारी असतील किंवा दोघेही तहसीलदार असतील, या सगळ्यांच्यासाठी जर आपण व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून, जर तुम्हाला कुठल्याही धरणातून, बंधाऱ्यातून उद्या आपल्याला मटेरियल भेटणार नाही, माझ्याजवळ कुठलंही शेणखत नाही, असा विचार करून जर आम्ही JCB पोकल्यांची आपल्याला व्यवस्था करून दिली आणि त्या माध्यमातून तुमचे स्वतःचेच ट्रॅक्टर जर आपण आणून त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण गाळ आपल्या शेतांमध्ये जर का टाकला, तर मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 2-4 वर्ष तुम्हाला कुठलंही रासायनिक खत हे घेण्याची आवश्यकता भासणार नाही. याच्याकरता निश्चितपणे कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार नाही, आणि ती होऊ नये याच्याकरता महसूल विभाग आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी. खास करून या संदर्भामध्ये काही आपल्या पाचोरा आणि भडगावमध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये आपले काही बंधारे किंवा धरणं आहेत, आणि त्या बंधाऱ्यांमध्ये गाळ काढताना आम्हाला अडचणी येतात, त्यांच्याकडून परवानगी मिळत नाही. याच्यासाठी दोघेही तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांच्या एक डिटेलमध्ये अहवाल तयार करून आपण कलेक्टर महोदयांकडे देऊन, कलेक्टर साहेबांना DFO आणि आपण एकत्रित मिटिंग घेऊन त्याला विशेष बाब म्हणून परवानगी देऊन या फॉरेस्ट विभागातले सुद्धा 100% गाळ काढण्याच्या संदर्भातली कारवाई आपण त्या ठिकाणी करू, की जेणेकरून अनेक असे गावं पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आहेत. आता भडगाव तालुक्यात जिवारडी, पत्राड किंवा वलवाडी, महिंदळे हा जो परिसर आहे, तिथे सुद्धा फॉरेस्टमध्ये मोठे बंधारे आहेत, पण त्या भागामध्ये आपल्याला गाळ काढण्यासाठीची परवानगी मिळत नाही. तेच परिस्थिती आमच्याकडे पाचोरा तालुक्यात आहे, की त्या पाचोरा तालुक्यामध्ये मग बांबरूड, लाख, आसनखेडा, पहाड असे जे गावं आहेत की तिथे फॉरेस्टचे धरणं आहेत. या धरणांमधून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा गाळ आपल्याला काढता येईल का, याच्यासाठी फॉरेस्टची विशेष बाब म्हणून परवानगी घेऊन त्याला आपल्याला खोलीकरण करून एक चांगल्या पद्धतीचं पाणीचा साठा जर का आपण करू शकलो, कारण आज जे काही टेम्परेचर किंवा लिनोचा ज्या पद्धतीचा प्रादुर्भाव आपल्याला संपूर्ण राज्यभर किंवा देशभर पाहायला मिळतोय, तर येणाऱ्या 2-4 वर्ष पाऊस येणार नाही.
नाही असं गृहीत धरून आम्हाला हे सगळे तळ खोल करून आणि पाण्याचा मुबलक असा साठा जर का आपण करू शकलो तर आमचा हा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शेतकरी हा 100% सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी खास करून सांगावंसं वाटतं. च्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे बऱ्यापैकी सुधारणा, जसं मी सांगितलं की मागच्या 12 वर्षापूर्वी शेतकरी असेल, शेती असेल किंवा आमचा हवामानाचं खातं डिपार्टमेंट असेल, त्याच पद्धतीने मला वाटतं MSCBचं डिपार्टमेंट आहे. परंतु MSCBची इतकी वाताहत झालेली होती की अख्खं आभाळच फाटलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला ठिगळ देत 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 या 10-12 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी या MSCBच्या संदर्भामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न केला. मग आपण 133 KVAचे सबस्टेशन वाढवले, 33-11चे सबस्टेशन वाढवले, 11 ते 5 MVAचे 10 MVAचे ट्रान्सफॉर्मर आपण वाढवले. अनेक ठिकाणी आता सोलरचे प्रोजेक्ट आपण उभे करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे मुबलक अशी वीज आपल्याला या ठिकाणी आता तयार करण्याचा प्रयत्न या आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आपण करतोय. परंतु या मुबलकतेबरोबर आमची जी वितरणाची सिस्टीम आहे ती सिस्टीम अजूनही कुठेतरी आम्हाला गलथान पाहायला मिळते. याचं कारण असं आहे की आता जर तुम्ही हे पाहिलं खोडपे साहेब, तर मला वाटतं जवळपास या 15-20 दिवसात महिन्याभरामध्ये किमान 25 केसेस तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या अशा आल्या की तारा तुटल्या, तारा एकमेकांना चिपकल्या, दादरचं शेत जळालं, मक्याचं शेत जळालं, ठिबक जळालं, अशा किमान 25 केसेस आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या या ठिकाणी झाल्या. जर आपला आतापर्यंतचा रेकॉर्ड काढला तर या रेकॉर्डमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की मागच्या 5 वर्षापूर्वी झालेली घटना त्याचा मोबदला ह्या मिनिटापर्यंत सुद्धा मिळालेला नाही. मग ही जी काय परिस्थिती आहे, निश्चितपणे प्रगती MSCBची झाली यात माझं दुमत नाही. पण हे जे काय ॲक्सिडेंट स्पॉट आहे, जी काय दुर्घटना आमच्या या ठिकाणी घडते आहे, त्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचा जो होणारा लॉस आहे तो कसा भरून निघेल, तुम्ही जी देणारी मदत आहे ती किती तोडकी आहे आणि माझं येणारं जे उत्पन्न आहे ते किती आहे, याचा जर का आपण विचार केला तर मला वाटतं आपण सगळ्यांनी पहिल्यांदा MSCBनी आमच्या ह्या ज्या सगळ्या गेलेल्या तारा आहेत यांची वयोमर्यादा काय आहे, आम्ही किती वर्ष झाले त्यांना बदललेलं नाही, बदलण्याकरता कॉन्ट्रॅक्टरला वर्षभर काम दिलं परंतु त्यांनी अजूनही चालू केलेलं नाही. अनेक ठिकाणी पोल पडतायत, तारा तुटतायत, एखादाही ट्रान्सफॉर्मर आम्हाला असा भेटणार नाही की तो पेटी पॅक आहे. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरजवळ तुम्ही गेले तर तिथं उघड्या हाताने तारा जोडल्याशिवाय तुमचा फ्यूज चालू होत नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाहीत पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. ही निश्चित आहे की आपण 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारणही तसं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची चालू असलेली आंदोलनं, त्यांना आलेलं संकट, दिवसा किंवा रात्री आपल्याकडे बिबट्यांचा झालेला वावर, या सगळ्या गोष्टींमुळे दिवसा वीज मिळावी याच्यासाठी अनेक शेतकरी संघटना, अनेक शेतकरी बांधव प्रयत्न करत असताना आज राज्य सरकारने दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच्यासाठी हा जो काही व्यत्यय आहे हा सगळा व्यत्यय आपल्याला बंद करता येईल का? शक्यतो जेव्हा वीज आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची असते त्याच वेळेस आम्ही मेंटेनन्स काढतो आणि अशा वेळेस त्या परिसरातला शेतकरी सगळ्यात जास्त त्रास आम्हाला देतो. मग तुमच्याकडे असलेल्या लोड शेडिंगच्या वेळेस आम्ही जर का आमचा मेंटेनन्स केला तर तो जो वेळ आहे तो पुन्हा वीज चालू असताना आम्ही मेंटेनन्ससाठी राज्याकडून किंवा तुमच्या प्रमुखांकडून ती वेळ काढणे म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासारखं नाही का, हा प्रश्न माझा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर दुरुस्ती करून शेतकऱ्यांची हानी होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी मला वाटतं आपण जर का घेतली तर एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या MSCBच्या विभागाच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आपल्याला आता या सगळ्या गोष्टींच्या बरोबर माझा प्रयत्न असा आहे की आपण मागच्या 10-12 वर्षापासून आपला प्रयत्न होता की मागच्या काळामध्ये
कैलासवासी के.एम. बापू पाटील या राज्याचे मंत्री असताना आपल्या या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आज जिथेही पाण्यात अडवलेलं दिसत असेल त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण असेल तर मला वाटतं कैलासवासी बापूसाहेब के.एम. पाटील आहेत. आणि त्यांच्या काळामध्ये हे जे साठवलेलं पाणी आहे या पाण्याला आपल्याला व्यवस्थित सांभाळता येईल का आणि त्याच्याबरोबरच आमच्याजवळ आता मला जो स्कोप होता ते छोटे छोटे नाले होते त्या नाल्यांवर आपण जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण प्रत्येक नाला पॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही आपण सगळे कुठल्याही परिस्थितीत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जिथे जिथे स्कोप असेल त्या ठिकाणचे सगळे नाल्यांचे इस्टिमेट तयार करून बजेट तयार करून आपल्याला पुन्हा हे सगळे नाले तयार करता येतील का, नाला बंडिंग करता येईल का, ते आलेला आमच्या शेतातला प्रत्येक थेंब आम्हाला अडवता येईल का की जेणेकरून आमच्या शेतीतली जी पातळी आहे ती पातळी आपल्याला पाण्याची वरती आणता येईल का. बांधवांनो, आज आपल्याला या निमित्तानं मी सांगेन की आज जळगाव जिल्ह्याचं भयावह वास्तव जर का आपण पाहिलं तर आज या भूजल पातळी तपासणारे जे लोक आहेत जर आज पाहिलं तर मला वाटतं 3-4 वर्ष झाले साहेब या पाचोरा आणि भडगाव तालुका म्हणण्यापेक्षा जळगाव जिल्हा डार्क झोनमध्ये आपण आहोत. आत्ता मला वाटतं पाचोरा तालुक्याची फक्त 26 गावं निघाली आणि त्या 26 गावांमध्ये आपण आज कुठेतरी विहिरींकरता आपण जागा देतोय. पण हा आमचा 100% तालुका हा भूजल पातळी ओलांडून आम्ही कधीही डार्क झोनमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याकरता मला वाटतं कृषी विभाग, जलयुक्त विभाग, जलसंपदा विभाग या सगळ्यांनी जर का एकत्रित येऊन एक चांगलं काम केलं तर आमचा तालुका हा कधीही डार्क झोनमध्ये जाणार नाही, एका लेवलच्या खाली पाण्याची पातळी आमची जाणार नाही याची काळजी जर का सर्व शेतकरी बांधव आणि सर्व विभागांनी या ठिकाणी घेतली तर एक चांगलं काम मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. या ठिकाणी आहे परंतु वेळ खूप झालेला आहे. यांनी फक्त नाश्त्यावर भागवलेलं आहे, जेवण नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं आटकून गेलं, नाश्ता सगळा तुमच्याकडे आणला आणि आमच्याकडे त्यांनी वासही दिला नाही. व्यासपीठावर आला नाही ना, व्यासपीठावर त्यांनी नाश्ता आणलाच नाही, सगळा तुमच्याकडेच पाठवला. त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. पण खरोखर आनंद झाला. एक चांगल्या पद्धतीचे सर्व शेतकरी बांधव, प्रगतशील शेतकरी बांधव, सगळे अधिकारी या ठिकाणी आलेत. मी आपल्याला सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची शेती करण्यासाठी, प्रयोगशील शेती करण्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कृषी विभाग असेल किंवा कृषीशी संबंधित सगळ्या विभागांना या निमित्तानं विनंती करतो की आपला हा सगळा खरीपचा हंगाम अतिशय सुरक्षित असा एक चांगल्या पद्धतीने पार पाडावा अशी एक आग्रहाची विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय